नमस्कार. मागच्या वेळेला अर्थपूर्ण मध्ये आपण दान करण्याबद्दल बोललो. विचार करून दान करा याच्याबद्दल बोललो. आज आणखीन एक अत्यंत महत्वाचा विषय, रादर आपण ज्याला नशिबाने आपल्याला दिलेला रेड सिग्नल असं म्हणूया, ह्याच्याबद्दल बोलू. आणि त्याच्याबद्दल मी एकच सांगेन की तुमच्या माझ्या आपल्यापैकी प्रत्येकाच्या लाईफ कोणी ना कोणीतरी अशी व्यक्ती असते की जिला स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून आपलं भलं व्हावं ही इच्छा असते. त्याच्यामुळे अनेकदा ती व्यक्ती स्वतःचाही विचार करत नाही, पण आपल्या फायद्याचा विचार करत. अशी कोणीतरी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्की असते. आणि अनेक वेळेला असं असतं की ती व्यक्ती आपल्यावर येणारं संकट ऍडव्हान्स मध्ये पाहते, आपल्याला त्याची जाणीव होऊ देत नाही, फक्त आपल्याला प्रोटेक्ट करते. बऱ्याच वेळेला ती आपली आई असते, किंवा कधी कधी आपली मोठी बहीण, मोठा भाऊ, कधी कधी आपली बायको किंवा नवरा, आणि अनेक वेळेला वय झाल्यानंतर आपली मुलं सुद्धा. अशी कोणीतरी क्लोज माणसं असतात. आणि असं नसेल तर आपल्या फ्रेंड सर्कल मधलं किंवा परिचितांपैकी किंवा आपल्या गुरुजनांपैकी कोणीतरी एक व्यक्ती. तर जेव्हा ही अशी व्यक्ती आपल्याला कानी कपाळी ओढून काहीतरी सांगत असते, किंवा आपली काळजी घ्या, हे करू नको, किंवा अमुक एक गोष्ट कर असं सांगत असते, त्यावेळेला आपण त्या गोष्टी आपलेपणाने करतो सुरुवातीला. पण त्याच्यानंतर एखाद्या वेळेला असं होतं, काय सारखं सारखं तेच तेच सांगतायत, मला नाही करायचं असं वाटायला लागतं. किंवा ती व्यक्ती उगाचच आपल्याला काहीतरी सांगते असं वाटायला लागतं. आणि आपण त्या व्यक्तीने आपल्यावरती येणारं काहीतरी संकट पाहिलेलं असतं, म्हणून ती आपल्याला काहीतरी करायला सांगत असते. त्या संकटाबद्दल न बोलता पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आणि मग त्या दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला त्या संकटाला सामोरं जावं लागतं. असं अनेक वेळेला होतं. आणि मग पुन्हा आपण त्याच व्यक्तीवर ओरडतो की तुला आधी माहिती होतं तर मला का नाही सांग. हे अनेक वेळेला घडताना पाहिलंय. तुम्ही स्वतः अनुभवलं असाल, तुम्ही पाहिलंही असाल. कारण आपल्यामधली प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला कोणीतरी वेलविशर असतो, आणि आपण कोणाचे तरी वेलविशर असतो. हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. त्याच्यामुळे ही अत्यंत कॉमन गोष्ट मी सांगते. आणि अनेक वेळेला असं होतं की एखादी आपल्याला त्रासदायक घटना, एखादं संकट घेऊन एखादी निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे येत असते, आणि नेमकी आपला हा जो थर्ड आय असतो त्याच्यावरती अटॅक करते. म्हणजे सर्वात प्रथम ज्या वेळेला आपल्यावर एखादं संकट येणार असतं, त्यावेळेला सगळ्यात प्रथम आपलं संरक्षण तोडलं जातं. लक्षात घ्या, जी व्यक्ती आपल्याला मदत करत असते त्या व्यक्तीला आपल्यापासून दूर केलं जातं, किंवा जी वस्तू आपल्याला मदत करत असते ती वस्तू आपल्यापासून दूर केली जाते. आणि त्याच्यानंतर मग आपल्यावर ते संकट कोसळतं. हे नेहमीच होतं. आणि त्याच्यामुळे मी नेहमी तिडकीनी बघणाऱ्यांना एकच सांगेन की ज्या वेळेला तुम्हाला आतून वाटेल की अरे काय करते, नको, मला नाही करायचं उगाचच,
जेव्हा ती व्यक्ती तुमच्या भल्याकरता तुमच्यासाठी धडपडून काहीतरी सांगते, त्यावेळेला विचार करा की अरे याच्या पूर्वी आपण कधी असं केलं नाही, आत्ता का करतो? तर आत्ता अशासाठी केलं जातंय की आत्ता आपल्यावर काहीतरी संकट येऊ घातलंय आणि ते संकट आपल्या मनात विचार घालतंय की आपण स्वतःच रक्षण करणाऱ्या, आपल्याला वाचवणाऱ्या, आपल्याला प्रॉब्लेम मधून दूर काढणाऱ्या लोकांना आपल्यापासून दूर करतो. विचार करा. आणि हाच प्रकार तुम्ही नोटीस केलं असेल तर जेव्हा माणसाचा मृत्यू जवळ येतो त्यावेळेलाही माणूस मृत्यूच्या साधारण 3 महिने आधीपासून विचित्र वागायला लागतो आणि तो आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा असा तिरसटासारखा वागतो त्यांच्याशी, त्यांना दूर करतो. इतकी वेळ आणतो कधी कधी की एकेकाळी त्याच्याकरता प्रचंड आपलेपणा असलेली मंडळी सुद्धा त्याच्यापासून लांब जायला लागतात. आणि जेव्हा ही घटना व्हायला लागते तेव्हा लक्षात घ्यायचं की काहीतरी गडबड आहे. त्यावेळेला जर ती घटना वाचवता आली तर एखाद्या वेळेला आपण त्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा टाळू शकतो. पण त्याच्यासाठीचा प्रयत्न हा बाहेरच्यांनी करून चालत नसतो. त्यावेळेला त्या व्यक्तीला स्वतः ते करावं लागतं. बाहेरच्यांनी फक्त त्याला त्या गोष्टीची जाणीव करून द्यावी लागते. आणि मी आत्ता बऱ्याच अंशी तुम्हाला याची जाणीव करून देण्याकरता म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. तेव्हा लक्षात घ्या की स्वतःवर येऊ घातलेली संकट ज्या वेळेला थोडी प्रबळ व्हायला लागतात त्यावेळेला ती पहिल्यांदा तुमची डिफेन्स मेकॅनिझम, तुमची प्रोटेक्शन शिल्ड ही तोडायला जातात आणि त्याच्यानंतर ती तुमच्यावर हल्ला करू शकतात. आणि म्हणून ज्या वेळेला आपल्या नकळत त्यावेळेला आणखीन असं होतं की तुमच्या मनात निर्माण झालेला एक छोटासा डाऊट, एक छोटीशी शंका तुमच्या त्या जवळच्या लोकांबद्दल किंवा त्या प्रोटेक्शन बद्दल, ही शंका ही एक असा थोडासा दरवाजा उघडते आणि त्या दरवाजातून हे संकटवाली एनर्जी आतमध्ये घुसते आणि तुमच्या डोक्यामध्ये ते संशयाचं बीज किंवा ते नाराजीचं बीज टाकून दे. आणि ते झालं तर मग मात्र मोठी गडबड होऊ शकते. म्हणून वेळेत सांभाळा. धन्यवाद.